नमस्कार माय टू फॅमिली। तर गिरणी कामगारांना माहितीच आहे, जसं की वागणीच्या विकासक जो होता तो जबरदस्तीने संमतीपत्र भरून घेत होता। तर गिरणी कामगारांचे जबरदस्ती संमतीपत्र भरल्यामुळे वागणीच्या विकासकावर गुन्हा परवानगीशिवाय म्हाडाच्या बोधचिन्हाचा वापर केल्यामुळे तर काय आहे अपडेट, आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। शेलू आणि वांगणी येथे खासगी विकासकामार्फत बांधण्यात येणाऱ्या घरांना गिरणी कामगारांचा विरोध असतानाही त्यांच्याकडून जबरदस्तीने संमतीपत्र घेणाऱ्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिले। संबंधित विकासक चड्डा याच्याकडून म्हाडाचे नाव आणि बोधचिन्हाचा वापर विना परवानगी करण्यात आला असून या प्रकरणी या विकासकाला नोटीसही बजावण्यात आली आहे। शेलू आणि वांगणी येथे 81,000 घरे खासगी विकासकाच्या माध्यमातून बांधण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे। मात्र संबंधित चड्डा विकासकाकडून गिरणी कामगारांशी परस्पर संपर्क साधून म्हाडाचे नाव आणि बोधचिन्हाचा वापरून त्यांची दिशाभूल करून पैसे उकळले जात आहेत। हा विकासक जबरदस्तीने संमतीपत्र भरून घेत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या। या संदर्भात आमदार प्रसाद लाड यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला। यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित विकासकाला 10 अटी आणि शर्तीच्या अधीन राहून केवळ शेलू आणि वागणीतील 2च प्रकल्पासाठी म्हाडाचे बोधचिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले। असे असतानाही चड्डा विकासकाने इतर प्रकल्पासाठी देखील याचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आले आहे। या प्रकरणी त्याला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली। तसेच यापुढे या 2 प्रकल्पाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकल्पासाठी म्हाडाचे नाव व लोगो वापरता येणार नाही, अशा कडक शब्दात चड्डा बिल्डरला समज देण्यात आल्याचे ते म्हणाले। या प्रकरणी चड्डा विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ॲडव्होकेट अनिल परब, प्रवीण दरेकर, भाई जगताप यांनी लावून धरली असता गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले जातील, असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले। गिरणी कामगारांसाठी मुंबई महानगर प्रदेशात घरकुले उपलब्ध करून देण्याबाबत 15 मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। 300 चौरस फुटांची 15 लाख किमतीची घरे निर्माण करण्यात येणार असून त्यापैकी 5.5 लाख अनुदान राज्य सरकार तर 9.5 लाख इतकी किंमत गिरणी कामगारांकडून घेतली जाणार आहे। गिरणी कामगारांकडून ऑनलाईन पद्धतीने आधार कार्डवर आधारित संमतीपत्र घेण्यात येत आहे। त्या संदर्भात तक्रारीच्या अनुषंगाने सुधारित संमतीपत्र घेण्याबाबत 4 डिसेंबर रोजी सरकारने संबंधित विकासकाला कळविले असल्याचे सांगण्यात आले। तर गिरणी कामगारांबद्दल ही छोटीशी पण महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।